मॉर्निंग एव्हरीवन, आय एम इर्शाद सर. आपल्या एससीए फॅमिली मध्ये आपलं स्वागत करतो. तर आज आपण स्टार्ट करणार आहे आपली लास्ट प्रॉपर्टी, जे की आपण पिरियडिक ट्रेंड इन मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये फर्स्ट दोन प्रॉपर्टी मध्ये आपण व्हॅलेन्सी आणि ॲटॉमिक साईज असे दोन टॉपिक आपण लास्ट लेक्चर मध्ये कव्हर केलेला आहे. ठीक आहे. आता शेवटची जी काही प्रॉपर्टी आहे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, हा पॉइंट आपण आज बघणार आहे. म्हणजे आपला आज हा चॅप्टर इथे फिनिश होईल. जर तुम्ही अगोदरच्या दोन प्रॉपर्टी बघितल्या नसेल तर तसं सर्च करा आणि लास्ट लेक्चर जे व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड होतील. चला तर मग सुरुवात करूया. पेज नंबर आहे आपलं 26. यामध्ये दिलेलं आहे, इट इज सीन दॅट मेटॅलिक एलिमेंट लाईक सोडियम मॅग्नेशियम आर टुवर्ड्स द लेफ्ट. बाळांनो, जर तुम्ही पिरियडिक टेबल बघितला तर सोडियम आणि मॅग्नेशियम हे तुम्हाला लेफ्ट साइडला दिसतील मॉडर्न पिरियडिक टेबलच्या. The non-metallic elements such as sulfur, chlorine are towards right. आता जे काही सल्फर आहे आणि जे काही क्लोरीन आहे हे कुठं आहे? राईटला आहे. The metalloid element silicon lies in between these two types. ओके. आणि जो मेटलॉइड्स आहे तो या दोघांच्या मध्ये आहे. म्हणजे काय कळते आपल्याला? लेफ्ट साइडला कोण आहे आपले? मेटल. राईट साइडला आपले कोण आहे? नॉन मेटल. आणि दोघांच्या मध्ये जे असतं आपण त्याला काय म्हणतो? मेटलॉइड्स. आपण एलिमेंटचे जे काही क्लासिफिकेशन बघितलं होतं त्यामध्ये सुद्धा आपण हे स्टडी केलेलं आहे. आता अ सिमिलर पॅटर्न इज ऑल्सो ऑब्झर्व इन द अदर पिरियड्स. तर आता तुम्ही मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये 7 पिरियड आहे. कुठल्याही पिरियड बद्दल जर बोलत असलो आपण तर तुम्हाला एक गोष्ट कॉमन लक्षात ठेवायची, डाव्या बाजूला मेटल असतील, उजव्या बाजूला नॉन मेटल असतील आणि मध्ये मेटलॉइड्स असतील. मग तुम्ही कुठल्याही पिरियड्स मध्ये चेक करू शकता. It is seen that zigzag line represent the metal from non-metal in the periodic table. Okay. बाळांनो, हे पण आपलं झालेलं आहे. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जी झिगझॅग लाईन आहे ती मेटलला नॉन मेटल पासून काय करते? सेपरेट करते. एलिमेंट appear to have arranged in such a way that metal are left side of this line and non-metal of right side and metalloids are along the border of this line. How did this happen? तर बाळांनो, हे सगळं रिपीटेड आहे. जे की लेफ्ट साइडला मेटल्स असता, राईट साइडला नॉन मेटल असता. आणि जी झिगझॅग लाईनची बॉर्डर आहे मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये तुम्ही चेक केलं तर तिथं तुम्हाला काय भेटणार आहे? मेटलॉइड्स भेटणार आहे. असं का होतं? तर ह्या ठिकाणी तुम्हाला लक्ष द्यायचं आहे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर मध्ये. लेट अस कंपेअर द कॅरेक्टरिस्टिक chemical property of metal and non-metal. It is seen from the chemical formula of simple ionic compound that cation in them is formed from metal while the anion from non-metal. बाळांनो, काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? कॅटायन कोण फॉर्म करतं? मेटल. आणि anion कोण फॉर्म करतं? नॉन मेटल. असे बेसिक पॉइंट लक्षात ठेवायचे तुम्हाला. मेटल काय फॉर्म करतं? कॅटायन. आणि नॉन मेटल काय फॉर्म करतं? anion. आता हे कसं फॉर्म होतं याच्यावर आपण बघू. From this, it is understood that metal atoms have tendency to form cation by losing its valence electron. तर बाळांनो, बेसिकली काय असतं? मेटल बघा, आपण मेटल कन्सिडर करू सोडियम. आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 11. म्हणजे 2,8,1. ठीक आहे. आणि आपण इकडलं क्लोरीनचं एक्झाम्पल बघू. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 असल्यामुळे क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 असल्यामुळे या ठिकाणी 2,8,7. आता तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर सोडियम आयटम कडे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे, बरोबर आहे, लास्ट ऑर्बिट मध्ये. आणि क्लोरीन आयटम कडे एक इलेक्ट्रॉन कमी आहे व्हॅलेन्सीला फुलफिल करण्यासाठी. मग बेसिकली काय होऊ शकतं? एक तर सोडियम आयटमला एक एक्स्ट्रा आहे किंवा 7 कमी आहे, तो यांच्याकडून 7 घेऊ शकतो, किंवा हा एक्स्ट्रा आपण यालाही देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला एखादा आयोनिक बॉन्ड जर बनवायचा असेल, 9th स्टँडर्डला तुम्हाला झालेला आहे, तर Na आणि Cl मध्ये NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड असा बॉन्ड या ठिकाणी तयार होऊ शकतो. बट कसं? एक तर सोडियम आयटम आपला एक इलेक्ट्रॉन लूज करू शकतो, बरोबर आहे, किंवा हे क्लोरीनचे 7 ऍक्सेप्ट करू शकतो. त्याला सोपं काय जाणार आहे? एक लूज करायला सोपं जाईल का 7 ऍक्सेप्ट करायला सोपं जाईल? तर त्याला अर्थातच एक इलेक्ट्रॉन लूज करायला सोपं जाईल. मग सोडियम आयटम काय करतो? इकडला एक इलेक्ट्रॉन असा लूज करतो
आणि तो इलेक्ट्रॉन इकडे क्लोरीन आयटम काय करतो, ऍक्सेप्ट करतो. ठीक आहे, हा इलेक्ट्रॉन इकडे इथून लूज होतो आणि इकडे ऍक्सेप्ट होतो. मग विचार करा, ज्यावेळेस सोडियम आयटम एक इलेक्ट्रॉन लूज करणार, तर इलेक्ट्रॉन लूज झाल्यामुळे, इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळे त्याची जागा कोण घेतं, पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजेच अर्थात आपल्याला तिथे काय भेटतं, कॅटायन भेटतं. आता हा जो इलेक्ट्रॉन लूज झालेला आहे तो इकडे आलेला आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन इकडे आलेला आहे. 7 काय होणार आहे, 8 होणार आहे, ऑर्बिट कंप्लीट होणार आहे. म्हणजे इकडे कुठला चार्ज फॉर्म होतो, आनायन. तर अशा प्रकारे मेटल इलेक्ट्रॉन लूज करून कॅटायन फॉर्म करतो आणि नॉन मेटल तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून एनायन फॉर्म करतो. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर यामध्ये त्यांचं म्हणणं काय आहे, द मेटल ॲटम हॅव टेंडन्सी टू फॉर्म कॅटायन बाय लुझिंग इट्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. तर बाळांनो, सध्या तुम्ही मेटलचं समजून घ्या. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे काय, त्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी का बरं नाव दिलं. जो आपला जो मेटल आयटम आहे, आपण सोडियमचं एक्झाम्पल बघितलं, त्यांनी एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय केला, लूज केला आणि कॅटायन फॉर्म केला. कॅटायन म्हणजे कुठला चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. म्हणून या प्रॉपर्टीला आपण काय नाव दिलं, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी का बरं, कारण त्यांनी इलेक्ट्रॉन लूज करून पॉझिटिव्ह चार्ज त्या ठिकाणी काय केला, फॉर्म केला. म्हणून त्या प्रॉपर्टीला आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असे म्हणतो. नेक्स्ट, in other hand, atom of non-metal has a tendency to form an anion by accepting electron from the outside into its valence shell. So we have already seen that ions have stable electronic configuration of noble gas. How is the ability of lose or accept electron in valence shell determined? All electron in any atom are held by attractive force exerted on them by positively charged nucleus. ठीक आहे, थोडंसं पुढे गेलो आपण. तुम्हाला इथपर्यंत कळालं असेल, मेटल इलेक्ट्रॉन लूज करतो, कॅटायन फॉर्म करतो, ज्याला आपण पॉझिटिव्ह चार्ज म्हणतो. म्हणजे ते झालं तुमचं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. तो इलेक्ट्रॉन इकडे तुमचा नॉन मेटल काय करतो, ऍक्सेप्ट करतो आणि एनायन फॉर्म करतो, म्हणजे निगेटिव्ह चार्ज, ज्याला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा म्हणू शकतो. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ओके, आता असं का घडतं याच्यावर एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, व्हाय डज दिस हॅपन. तर त्यांचं म्हणणं असं आहे, all the electron in an atom are held by the attractive force exerted on them by the positive charged nucleus. तर जसं की आपण सोडियमचं एक्झाम्पल बघितलं, तर सोडियम मध्ये बघा, सोडियमचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ केलं, त्याच्या सेंटरला तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस भेटणार. तर फर्स्ट ऑर्बिट मध्ये असे 2 इलेक्ट्रॉन मी या ठिकाणी दाखवतो. सेकंड ऑर्बिट मध्ये मी 8 इलेक्ट्रॉन या ठिकाणी दाखवतो. ठीक आहे, आणि शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन मी या ठिकाणी दाखवतो, म्हणजे ती झाली त्याची व्हॅलेन्सी. आता हे जे काही इलेक्ट्रॉन आहे, यावर सगळ्या इलेक्ट्रॉनवर हा जो तुमचा न्यूक्लियस आहे तो एक प्रकारचा पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकमेकांना काय करता, अट्रॅक्ट करता. म्हणून या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह फोर्स या ठिकाणी न्यूक्लियस कडून इलेक्ट्रॉनवर लावल्या जातो. ठीक आहे, मग आता पुढे काय होतं, इलेक्ट्रॉन in the inner shell lies in between valence shell and nucleus. ओके बाळांनो, आता हा जो हे जे इलेक्ट्रॉन आहे बघा, ओके, हे जे इलेक्ट्रॉन आहे, आता सगळ्यात शेवटचा जो शेल आहे ना, त्याला व्हॅलेन्स शेल म्हणायचं. कुठला शेल म्हणायचा, व्हॅलेन्स शेल. व्हॅलेन्स शेल का बरं, सगळ्यात आउटर मोस्ट शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतं आपण त्याला व्हॅलेन्सी म्हणतो. म्हणून त्या शेलचं नाव काय पडलं आहे, व्हॅलेन्स शेल. मग आता हा सगळ्यात शेवटचा व्हॅलेन्स शेल झाला, हा तुमचा न्यूक्लियस झाला. मग त्या दोघांचं जे मधले शेल्स आहे त्याला आपण इनर शेल म्हणतो. काय म्हणतो, इनर शेल. ठीक आहे, मग आता या ठिकाणी लक्ष द्यायचंय तुम्हाला. व्हॅलेन्स शेल झाला, इनर शेल झाला. मग तुमचं जे इनर शेल मधले जे इलेक्ट्रॉन आहे ते ह्या पॉझिटिव्ह चार्जच्या आणि व्हॅलेन्स शेलच्या मध्ये असता, असं त्यांनी या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे मग आता काय होतं बघा, बिकॉज ऑफ देअर प्रेझेन्स इन द इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज एक्झर्टिंग ऑन अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज सम वॉट लेस दॅन ऍक्च्युअल न्यूक्लियर चार्ज. Thus the number of valence electron in the metal is small 1 to 3. Also effective nuclear charge exerting attractive force of valence electron is small. As combined effect of these two factors, metal have tendency to lose valence electron to form cation having stable noble configuration, and this tendency of element is called as electropositivity is the metallic character of that element. तर बघा बाळांनो, तुम्हाला सिम्पली एक्सप्लेन करतो मी त्यांनी काय सांगितलंय शेवटच्या पॉइंट मध्ये. त्यांचं म्हणणं काय आहे, कुठलाही जो काही मेटल आहे त्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये जास्तीत जास्त 1 पासून ते 3 इलेक्ट्रॉन असतात. आता असं काय होतं, बेसिकली तुम्ही बघा,
त्यांचं म्हणणं काय आहे, पिरियडिक टेबल मध्ये डाव्या बाजूला मेटल असतात. आता डाव्या बाजूला जर जास्तीत जास्त आपण ग्रुप नंबर 1, ग्रुप नंबर 2 आणि ग्रुप नंबर 3 जर कन्सिडर केले मेटलिक पिरियडिक टेबलच्या डाव्या बाजूला आपण जर 3 ग्रुप कन्सिडर केले तर तुम्हाला मी शिकवलं आहे, हा ग्रुप 1 आहे म्हणजे याची व्हॅलेन्सी 1 आहे, याची व्हॅलेन्सी 2 आहे, याची व्हॅलेन्सी 3 आहे. म्हणजे याच्या लास्ट ऑर्बिट मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, याच्या लास्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे आणि याच्या लास्ट ऑर्बिट मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजेच मेटल बद्दल जर बोलायचं ठरलं तर त्यांच्या लास्ट ऑर्बिट मध्ये 1 ते 3 एवढे इलेक्ट्रॉन असू शकतात. याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असणार का? नाही. दुसरी गोष्ट, आता लास्ट ऑर्बिट मध्ये आहे म्हणजे इथं कुठेतरी आहे, जसं आपण सोडियमचं एक्झाम्पल बघितलं. आणखी तुम्ही मॅग्नेशियमचं जर बघितलं तर मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 असल्यामुळे 2,8,2 म्हणजे याचा आपण ड्रॉ केलं तर लास्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन दिसणार तुम्हाला? 2 इलेक्ट्रॉन दिसणार. मग बाळांनो काय होतं, हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे या इलेक्ट्रॉनवर फोर्स लावतो, या लावतो आणि या सुद्धा लावतो. बट मला सांगा, सगळ्यात जास्त तो फोर्स कोणावर लावू शकतो? जो इलेक्ट्रॉन त्याला सगळ्यात जास्त जवळ आहे, जसं की इनर शेलच्या इलेक्ट्रॉनवर. बट आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन आपल्या पॉझिटिव्ह चार्ज पासून दूर असल्यामुळे त्या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह फोर्स तुमचा काय होऊन जातो? कमी होऊन जातो. म्हणून पॉझिटिव्ह चार्ज याच्यावर कमी फोर्स लावल्यामुळे हा इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह चार्जचं ऐकत नाही, कारण की फोर्स कमी आहे. म्हणून तो त्याची टेंडन्सी बनवतो, तो काय होऊन जातो? लूज होऊन जातो. कारण की तो लूज का बरं होतो? कारण पॉझिटिव्ह चार्ज त्याला पकडून ठेवतच नाहीये. कारण की पॉझिटिव्ह चार्जचं काम काय आहे? इलेक्ट्रॉनला हेल्ड करून ठेवणं, पकडून ठेवणं, म्हणजे स्वतःच्या ऑर्बिटमध्ये, तरच तो फिरत राहील. बट जसं की दूर असल्यामुळे, फोर्स कमी असल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज त्याला जास्त वेळ पकडू शकत नाही आणि त्यामुळे तो इलेक्ट्रॉन काय होऊन जातो? लूज होऊन जातो. आणि इकडून लूज होऊन तो कोणाकडे जातो? मग नॉन मेटलकडे जातो. पण इथं ज्यावेळेस तो लूज होतो तर तो काय बनवतो? कॅटायन बनवतो, पॉझिटिव्ह चार्ज बनवतो. आणि त्या पॉझिटिव्ह चार्ज बनवल्यामुळे त्या प्रॉपर्टीला आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणतो. आणि त्या प्रॉपर्टीला आपण असंही म्हणू शकतो, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ, काय म्हणले त्यांनी? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इज द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ दॅट एलिमेंट. समजतंय तुम्हाला? म्हणजे खूप सोपं आहे. तुम्ही जर मेटॅलिक कॅरेक्टर तुम्हाला कळालं असेल तर नॉन मेटॅलिक त्याच्या सारखंच आहे. पहिले तुम्ही मेटॅलिक तुम्हाला क्लिअर झाला असेल. काय काय बघितलं मग आपण मेटॅलिक कॅरेक्टर मध्ये? आपण डाव्या बाजूला मेटल असतात, उजव्या बाजूला नॉन मेटल असतात, दोघांच्या मध्ये मेटलाइट्स असतात. ठीक आहे. मग आपण बघितलंय काही मेटलचे एक्झाम्पल, सोडियम, मॅग्नेशियम, नॉन मेटलचे सल्फर, क्लोरीन, मेटलाइटचे सिलिकॉन. ठीक आहे. मग स्टेप बाय स्टेप आपण काय बघितलं? मेटल काय फॉर्म करतो? इलेक्ट्रॉन लूज करून कॅटायन. नॉन मेटल ते इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून ऍनायन. आता ही सगळी प्रोसेस कशी होती, काय होती? मग आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ केलं. मग आपण बघितलं सोडियम आणि क्लोरीन मध्ये बॉन्ड बनवू शकतो. बट सोडियमला इलेक्ट्रॉन लूज करणं सोपं आहे का त्याला 7 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणं सोपं आहे? हे आपण बघितलं. तर लूज करणं सोपं आहे, म्हणून त्याने 1 इलेक्ट्रॉन काय केला? लूज केला. आणि लूज केल्यामुळे त्या दोघांमध्ये सोडियम क्लोराईड असा बॉन्ड बनला. हे आपण 9th ला शिकलेलं आहे. मग यांनी इलेक्ट्रॉन लूज करून कॅटायन फॉर्म केला, कारण निगेटिव्ह चार्ज गेला म्हणजे त्याची जागा कोण घेणार? पॉझिटिव्ह चार्जनी. आणि इथं निगेटिव्ह चार्ज आला म्हणजे तर निगेटिव्ह चार्ज तयार झाला. या प्रकारे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आपण या ठिकाणी लक्षात घेतलं. काही एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले, व्हॅलेन्स शेल, इनर शेल काय असतं ते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे असं का होतं, इलेक्ट्रॉन लूज का होतं, तर त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं. डाव्या बाजूला आपले जास्तीत जास्त 3 ग्रुप आपण जर कन्सिडर केले, जे की आहेच, तर ग्रुप वाईज व्हॅलेन्सी कन्सिडर केली तर त्यांची व्हॅलेन्सी मेटलची 1 to 3 असते. म्हणजेच लास्ट ऑर्बिट मध्ये तुम्हाला 1 ते 3 त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन भेटणार नाही. दुसरी गोष्ट, म्हणून ते लास्ट आउटर मोस्ट शेल मध्ये असल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यावर जास्त फोर्स लावत नाही. आणि फोर्स कमी लागल्यामुळे ते इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटला सोडून देता, बाहेर निघून जाता, लूज होऊन जाता आणि कोणाकडे जाता? नॉन मेटलकडे जाता. अशा प्रकारे ते इलेक्ट्रॉन लूज होऊन पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म करतात, ज्याला आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणतो. आणि ते असतं तुमचं मेटॅलिक कॅरेक्टर. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आपण आणखी घेतलेलं नाहीये. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये फक्त मेटॅलिक कॅरेक्टर बद्दलच चर्चा करू, कारण की आता नेक्स्ट लेक्चर मध्ये मग मी सेपरेटली नॉन मेटॅलिक कॅरेक्टर बद्दल तुम्हाला सांगणार आहे. फक्त तुम्हाला इकडे 2 मिनिटं लक्ष द्यायचंय. हा इथं टेबल दिलेला आहे बघा बाळांनो, हे आपलं झालेलं आहे. त्यांनी काय दिलेलं आहे बघा, याच्यामध्ये तुम्हाला अंडरस्टूड करायचंय. असा एरो दाखवलेला बघा, म्हणजे लेफ्ट टू राईट बद्दल बोलत आहे. तर फर्स्ट पॉइंट त्यांचा डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. तर हे आपण शिकलेलो आहोत. अगोदरचे लेक्चर्स तुम्ही बघा, त्याच्यात तुम्हाला कळेल. ज्यावेळेस तुम्ही पिरियोडिक टेबल मध्ये लेफ्ट टू राईट जाता, ॲटॉमिक रेडियस काय होती? डिक्रीज. सेकंड पॉइंट, इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अन नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होती? इन्क्रीज होती. का इन्क्रीज होती? कारण तुम्ही इकडून इकडे चालले ना, लेफ्ट टू राईट चालले, तिकडे निगेटिव्ह चार्ज काय होत आहे? इन्क्रीज होत आहे. म्हणून इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होती? इन्क्रीज होती, ज्याला आपण नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणतो.
आणि तिसरा पॉईंट त्यांनी दिलेला आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होती, डिक्रीज होती. तर हे पॉईंट्स तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचे. तसेच तुम्ही टॉप टू बॉटम बद्दल पण जर बोललं तर तसेच पॉईंट्स तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल. बट त्यासाठी आपलं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर होणं महत्वाचं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नॉन मेटॅलिक कॅरेक्टर बघू. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सगळे लेक्चर्स एकदा बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळतील. आणि तुम्हाला शिकवलेलं समजत असेल तर आपल्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅव अ नाईस डे. थँक्यू.